ठाकरे गटाच्या सध्या वर्ली नाक्यावर आंदोलन सुरू आहे। आमच्यासोबत आमदार आहेत। तर सर काय सांगेल आजच्या जे सुनावणी होती त्याच्यावर? आजची सुनावणी होती, या सुनावणीतनं महाराष्ट्रातल्या जनतेला एक न्यायप्रिय निर्णयाची या ठिकाणी अपेक्षा होती, परंतु आपल्या सोयीचा राजकीय निर्णय या ठिकाणी सन्माननीय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला आहे। ज्या शिवसेनेने याच वरळी विभागामध्ये 2018ला या NSCI मध्ये आपली 2018च्या कार्यकारिणीचा ठराव केला, त्या ठिकाणी तो ठराव मांडून निवडणूक आयोगाला पाठवला। निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली। त्या ठरावाला आज या ठिकाणी सन्माननीय विधानसभा अध्यक्ष अमान्य करतात। हे खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या जनतेचं दुर्दैव आहे। ज्या शिवसेना प्रमुखांनी अपार मेहनत घेऊन हा महाराष्ट्र उभा केला, ज्या शिवसैनिकांनी आपल्या त्यागातनं हा महाराष्ट्र उभा करत असताना शिवसेना वाढवली, त्या शिवसेना संघटनेला आज या लोकांनी दुसऱ्याच्या हाती किंवा ती जे चोरलंय त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे, त्याचा निषेध आज या ठिकाणी आम्ही करतोय। खरं म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने आजचा हा जो निर्णय झाला, या निर्णयासाठी खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक मार्गदर्शक तत्व घालून दिली होती। त्या सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनाही या ठिकाणी हरताळ फासला गेला आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून केला गेला, त्याचा निषेध या ठिकाणी करतोय। आणि म्हणूनच आज या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जी चिडीची भावना आहे, जी या लोकांमध्ये नाराजी पसरलेली आहे, हा सूर निवडणुकीत या सरकारच्या विरुद्ध उमटल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। आता तुमची पुढची भूमिका काय होणार आहे? ना पुढची भूमिका, आजचा हा आक्रोश काय आम्हाला फक्त शिवसेनेला शिवसेनेचा नाही, हा जनतेचा आक्रोश आहे। याच्यात केवळ शिवसैनिक नाही, ते वरळीतली जनता आहे। आणि हा आक्रोश आता मुंबईच्या आणि राज्याच्या नाक्यावर होतोय। ही या सरकारची नामुष्की आहे। आज जो घेतलेला चुकीचा निर्णय, ती नामुष्की ही सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही। हा लोकशाहीचा खून झालाय। ज्या पद्धतीमध्ये 2018ला इथे NSIला ज्या पद्धतीने जे अधिवेशन झालं, त्याचा सगळा निवडणूक आयोगाला पाठवला गेला। आता हे सगळं हा निकाल अपेक्षित होता, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि तो कसा अपेक्षित होता, काय अपेक्षित होता, ते 3-4 दिवसापासून या ठिकाणी चालले आणि याच्यामध्ये पुढे पण चालढकलपणा या ठिकाणी होणार। तर मी म्हणतो पहिला निवडणुकाच घ्या ना, हा चंद्र हा सूर्योदय इथेच होईल। पहिला निवडणुका घेऊन टाका, कळलं ना? पाणी का पाणी आहे इथेच होईल का व्हायचे ते, म्हणून या ठिकाणी सांगतो, कळलं ना? आता हे खेळ बंद करावे आणि तातडीनं मुंबई महानगरपालिका विधानसभा तातडीनं घेण्याची व्यवस्था करावी। इथे काही महिला कार्यकर्ता आहेत, तुम्ही काय सांगणार आहात? खरं तर आजचा निर्णय हा खूपच चुकीचा निर्णय आहे, लोकशाहीचा घात करणारा निर्णय आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता की विजय हा आमचा ओरिजिनल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आहे, परंतु फक्त शिक्कामोर्तब करण्याचं काम हे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं होतं, परंतु त्यांनी त्याच्यावरती गद्दारी केलेली आहे आणि लोकशाहीचा खून केलेला आहे। खरंच याला जनता माफ करणार नाही। येणारी निवडणूक ही खूपच महत्त्वाची आहे। आमची तर चॅलेंज आहे की निवडणुका घ्या आणि त्या निवडणुका घेताना सुद्धा बॅलेट पेपरवरती घ्या आणि सत्य कळेल, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। कॅमेरामॅन गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।